नमस्कार मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपल्या पराभवाची भीती असते ना किंवा हरण्याची भीती वाटत असते ना, त्यावेळेस तो व्यक्ती म्हणजे काय बोलेल किंवा काय करेल हे कोणी सांगू शकत नाही किंवा कोणी त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण आपले जे काही पंतप्रधान आहेत किंवा जे काही नरेंद्र मोदी आहेत ते सध्या त्यांना माहित आहे की आपला पराभव होणार आहे. त्यामुळे ते जे काही पण वाटतील ते बोलत आहेत. ज्यावेळेस आता त्यांनी एक नवीनच त्यांच्या भाषणामध्ये बोलला आहे की जे काय आपल्याला रविवारची सुट्टी भेटते, रविवारची म्हणजे संडे हॉलिडे असतो, ते एक ख्रिश्चन लोकांची परंपरा आहे आणि त्याच्याशी आपल्या हिंदू धर्माचा किंवा हिंदू लोकांची त्याचा काही संबंध नाही असं त्यांनी एका भाषणामध्ये बोललं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस आपलं भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस आपल्या भारतीय माणसाला किंवा जनतेला 18 तास 22 तास तसेच 7 दिवस त्यांना काम करावं लागत असे. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना एक दिवस आपल्या म्हणजे कसं आपल्या कुटुंबाला किंवा समाजाला किंवा समाज कार्यासाठी त्यांना वेळ द्यावा यावा एक दिवस तरी. त्यासाठी आपल्या एका मराठी माणसाने जी काही सुट्टीची प्रथा ते आपल्या मराठी माणसामुळे म्हणजे ही सुरू झाली आणि त्या मराठी माणूस जवळजवळ 7 ते 8 वर्ष तो म्हणजे रविवारी सुट्टी भेटावी म्हणून तो राबला. तो माणूस म्हणजे जे काय आपले कामगार नेते, महाराष्ट्रातील एक कामगार नेते होते नारायण मेघाजी लोखंडे, ही त्यांच्यामुळे जे काही रविवारची सुट्टी मिळते ते फक्त त्या का मराठी माणसामुळे. आणि हा जे काय आपले पंतप्रधान आहेत किंवा नरेंद्र मोदी आहेत ते म्हणतात की जे काय रविवारची सुट्टी मिळते त्याच्याशी आपला काही संबंध नाही किंवा हिंदू लोकांचा काही संबंध आहे. हा एक आता मला एकच म्हणायचंय, आता मुस्लिम धर्म झाला, आता ते कुठे वळत की ख्रिश्चन लोकांकडे वळत किंवा ख्रिश्चन धर्माकडे वळत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जे काय नरेंद्र मोदी किंवा हा माणूस आहे कशा प्रकारे धर्मामध्ये एक प्रकारे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो किंवा काय बोलत किंवा काय करेल सांगता येत नाही. मला काय म्हणायचंय, शिक्षण, महागाई, रोजगार, अजून जे काय महिलांची देशामध्ये सुरक्षितता हे विषय सोडून किंवा हे जे मुद्दे सोडून हा जे व्यक्ती काही पण उगाच फालतू बोलण्याचे प्रयत्न करत असतो. हे जे काही महत्वाचे मुद्दे राहिले ते साईडला ठेवतो. हे बाकीचे जे काही कसे लोकांवर म्हणजे धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये कसे तेढ निर्माण होतील. तुम्हीच बघा मित्रांनो, जे काय आपला मराठी माणूस आहे त्यांनी एवढे वर्ष 6 ते 7 वर्ष म्हणजे संघर्ष करून जवळजवळ जे काय आपल्याला रविवारी सुट्टी मिळते, जे काही सरकारी कार्यालयामध्ये आणि जे काही खासगी कंपन्यामध्ये किंवा कार्यालयामध्ये सुट्टी मिळते त्या व्यक्तीमुळे भेटते. आणि ही जी आपल्याला पहिली सुट्टी मिळली होती 10 जून 1890 म्हणजे साली, म्हणजे आपला भारत देश त्यावेळी सुद्धा स्वतंत्र होता, त्यावेळेस आपल्याला ही सुट्टी म्हणजे मिळाली आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, जे काय आता रविवारी सुट्टी भेटते म्हणजे सरकारी कार्यालय किंवा खासगी कंपन्यांना किंवा इतर जे काय ऑफिस किंवा कार्यालय, मग आता ही सुट्टी म्हणजे घेतात ते बंद करायचे का? कंटिन्यू म्हणजे 7 दिवस कामगारांनी किंवा 8 दिवस कंटिन्यू काम करायचं का? ह्या पाठीमागचा अर्थ आहे का? वाटतील त्या माणूस बोलतोय. जे काय महत्वाचे मुद्दे ते लांबच राहिले. तर मित्रांनो, हा असा व्यक्ती आहे की कधी काय वाटेल किंवा कधी काय बोलले कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मला अजून एकदा सांगायचंय की ह्या व्यक्तीला आपल्या संविधानाचे किंवा कुठल्याही विषयी बोलताना व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून यावा असं म्हणजे मला तर वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.